450 वर्षे गोव्यावर राज्य करणारे पोर्तुगीज गोव्यात हिंदूंचा भयानक धर्मछळ आणि बाटवाबाटवी शिवरायांनी केला गोव्यावर हल्ला. याच मोहिमेत शिवरायांनी 4 ख्रिश्चन पाद्री मारले, 1,500 ख्रिश्चन लोक आणि बायका मुले कैद केली. यावेळी शिवरायांनी त्यांचे स्वतःचेच 2 महत्त्वाचे नियम का मोडले? काय होते ते नियम? महाराजांनी एकाच दगडात 4 पक्षी कसे मारले? पोर्तुगीजांना त्यांचाच धडा उलट्या बाजूने कसा शिकवला? शिवरायांच्या गोवास्वारीची ही थरारक हकीकत, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. गोवा उर्फ गोमंतक म्हणजे गाई बैलाच्या खिल्लारांनी भरलेला संपन्न प्रदेश. सह्याद्री आणि सागराच्या मध्ये वसलेल्या या निसर्गरम्य आणि आल्हाददायक प्रांतावर पोर्तुगीजांनी त्यांची सत्ता स्थापली ती इसवी सन 1510 साली. इसवी सन 1510 ते 1961 या 450 वर्षाच्या काळात आदिलशाही, मुघल सल्तनत, डच, इंग्रज अशा कोणत्याही सत्तेला न जुमानता उलट भारताच्या संपूर्ण पश्चिम सागरी किनाऱ्यावर अनिर्बंध अशी सत्ता गाजवणारे हे पोर्तुगीज. अशा या पोर्तुगीजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी असा काही तडाखा दिला की गोव्याचा त्यावेळचा व्हाईसरॉय काकुळतीला येऊन महाराजांच्याकडे तहाची याचना करू लागला होता. पोर्तुगीजांची मगरुरी, अरेरावी, हिंदूंचा धर्मछळ आणि बाटवाबाटवी याला शिवरायांच्या विजयी तलवारीने कसा बांध घातला आणि त्यातच शिवरायांनी स्वतःचेच परमुलकात बायका मुले धरू नयेत आणि धार्मिक अत्याचार करू नयेत हे 2 महत्त्वाचे नियम कसे आणि का मोडले आणि शिवरायांच्या संतापाचा उद्रेक शत्रूंना किती दाहक ठरत होता याचा हा इतिहास अगदी थरारक आहे, पण तो अजूनही बऱ्यापैकी अपरिचितच राहिलेला आहे. गोव्यातील पोर्तुगीजांनी स्थानिक हिंदूंच्या वर आणि त्याचबरोबर मुसलमानांच्या वर सुद्धा धर्मप्रसारासाठी केलेल्या भयानक अत्याचारांचा इतिहास हा खूप मोठा आहे. याची फक्त 2-3 उदाहरणे सांगतो. इसवी सन 1546 नंतरच्या 4-5 वर्षातच ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार देणाऱ्या 1450 लोकांना म्हणजेच हिंदूंना जिवंत जाळले होते. 1700-1800 लोकांना क्रूर शिक्षा केल्या होत्या. सुमारे 60,000 लोक या छळाला कंटाळून धास्तावून जीव वाचवण्यासाठी ख्रिश्चन झाले होते. 1567 साली साष्टी प्रांताचा सुभेदार डिएगो रॉड्रिगेज याने एका रात्रीत त्या प्रांतातील तब्बल 280 हिंदू मंदिरे पाडण्याचा विक्रम केला होता. 1568 साली ख्रिश्चन पाद्र्यांची टोळी पोर्तुगीज लष्करासह मडगावमध्ये घुसली. मडगाव पूर्ण बाटवून शेजारच्या गावात घुसून तिथे गायी मारून त्यांचे मांस हिंदूंच्या तोंडात कोंबले आणि त्या गावातील हिंदू मंदिरे भ्रष्ट केली गेली. हिंदू मंदिरे पाडून हिंदूंचे देव उकिरड्यावर फेकून दिले तरी ते आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत हे हिंदूंच्या मनावर बिंबवून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावयास लावणे हा यामागील पोर्तुगीजांचा उद्देश होता. आता यातील शेवटचे उदाहरण थेट शिवरायांच्या काळाशी संबंधित आहे आणि त्याचाच आपल्या आजच्या या भागाशी थेट जवळचा संबंध आहे. 1667 साली काउंट कोंड द सान विन्सेंट हा गोव्याचा पोर्तुगीज व्हाईसरॉय होता. गोव्याच्या उत्तरेकडील बारदेश भागातील 7,000 हिंदूंना या विन्सेंटच्या पाठबळामुळे ख्रिश्चन करण्यात आले आणि उरलेल्या 3,000 हिंदूंना ख्रिश्चन करण्याचे प्रयत्न सुरू होते. हे एका तत्कालीन पोर्तुगीज लेखकानेच लिहून ठेवलेले आहे. बारदेशामधील 70% हिंदूंना बाटविल्यानंतर व्हाईसरॉय विन्सेंटने एक हुकूम काढून बारदेशातील हिंदूंनी 2 महिन्याच्या आत बारदेश सोडून निघून जावे असे फरमावले. हा हुकूम होता 21 सप्टेंबर 1667 चा. म्हणजे 21 नोव्हेंबर 1667 ही हिंदूंनी बारदेशातून चालते होण्याची शेवटची तारीख होती. 1667च्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवराय कोकणातील कुडाळ प्रांतावरील मोहिमेची तयारी करीत होते. हा कुडाळ प्रांत गोव्याला अगदी लागूनच गोव्याच्या उत्तरेला होता. या कुडाळचे देसाई लखम सावंत आदिलशाहीचे सरदार होते आणि या लखम सावंताचा पुतण्या नारबा सावंत तसेच कोलवाळचा देसाई केशव नाईक हे सतत मालवण वेंगुर्ला भागात अचानक हल्ले करून लूट जाळपोळ करून परत त्यांच्या प्रदेशात जात असत. कित्येकदा शिवरायांच्या मुलखावर हल्ला करून हे देसाई बारदेश या पोर्तुगीज सत्तेखालच्या भागात
पोर्तुगीजांच्या संरक्षणाखाली दडून बसत असत, आश्रय घेत असत. 15 सप्टेंबर 1667 रोजी नार्बा सावंताने अचानक वेंगुर्ल्यावर हल्ला करून वेंगुर्ल्यामध्ये दंगल माजवली आणि तिथल्या डचांनाही त्रास दिला. या हल्ल्यात नार्बा सावंताबरोबर काही पोर्तुगीज देखील सामील होते. वेंगुर्ल्याचे डच हे महाराजांचे मित्र होते. त्यांच्या वखारीला महाराजांचे संरक्षण होते. वेंगुर्ल्यावरील हल्ल्याची ती बातमी कळताच शिवराय रायगडावरून कुडाळकडे निघाले. तेव्हा त्यांच्यासोबत 5000 पायदळ आणि 1000 घोडदळ होते. महाराज बांद्याला येताच लखम सावंत, नार्बा सावंत आणि केशव नाईक यांनी पळ काढला आणि पोर्तुगीज अंमलाखालच्या बार देशात कोलवाळ भागात आश्रय घेतला. ही बाब महाराजांना कळताच महाराजांनी थेट पोर्तुगीज मुलखातच घुसण्याचा निश्चय केला. यामागे आणखी एक कारण होते, ते म्हणजे 1.5 वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी केलेली शिवरायांशी शत्रुत्व पत्करण्याची मोठी चूक. 1666 सालच्या मार्च महिन्यात शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या गोव्याजवळच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिला होता. यावेळी गोव्याच्या पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याच्या मदतीला त्यांच्या पायदळाच्या एका तुकडीसह दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे पाठवून दिली होती. यामुळे फोंडा किल्ल्यातील आदिलशाही सैन्याला विजापूरहून मदत येईपर्यंत तग धरता आली आणि त्यामुळेच अखेरीस फोंडा किल्ला शिवरायांच्या हातातून निसटला होता. पोर्तुगीजांची ती नसती उठाठेव शिवराय विसरणे शक्यच नव्हते आणि आता तर थेट शिवस्वराज्याच्या शत्रूंनाच पोर्तुगीजांनी त्यांच्या प्रदेशात बिनदिक्कतपणे आश्रय दिला होता. अशा अनेक कारणांनी संतापलेले शिवराय नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात बार देशात घुसले. लपून बसलेल्या देसायांच्या शोधार्थ शिवरायांनी थेट कोलवाळपर्यंतचा पोर्तुगीज मुलूक अक्षरशः घुसळून काढला. आडवे येणाऱ्या अनेक ख्रिश्चनांची साफ कत्तल केली. यातच कोलवाळचा ख्रिश्चन फादर बर्नांडेन आणि फादर नेव्हिस यांना ठार करण्यात आले. 4 दिवस या पाद्र्यांची आणि इतर ख्रिश्चनांची प्रेते जागेवरच पडून होती, कारण शिवरायांच्या दहशतीने गावातील सर्व लोक पळून गेले होते. 19, 20 आणि 21 नोव्हेंबर 1667 असे 3 दिवस शिवरायांनी बारदेश प्रांत अक्षरशः रगडून काढला आणि 1300 ते 1600 कैद्यांसह गुरेढोरे सुद्धा पकडून नेली. पकडलेल्या कैद्यांच्या मध्ये बहुतांश कैदी हे ख्रिश्चनच होते आणि यातच बायका मुलांचा सुद्धा समावेश होता. इथे आपल्याला शिवरायांनी त्यांचे स्वतःचेच 2 नियम मोडलेले दिसतात. शिवरायांचा पहिला नियम म्हणजे मोहिमेमध्ये धार्मिक अत्याचार करायचे नाहीत आणि दुसरा नियम म्हणजे शत्रू प्रदेशातील बायका मुले धरायची नाहीत, म्हणजेच कैद करायची नाहीत. यातील पहिला नियम महाराजांनी बारदेशात मोडला, कारण पोर्तुगीज प्रदेशातील जे ख्रिश्चन पाद्री असत ते वेळ पडली म्हणजे शस्त्रे हाती घेऊन पोर्तुगीज सैन्याबरोबर लढाया करायला जात असत आणि पोर्तुगीज सैन्य सोबत घेऊनच शस्त्राच्या बळावर बाटवाबाटवी करीत असत. म्हणजे हे पाद्री काही अहिंसेची शपथ घेतलेले पापभिरू आणि संत सज्जन लोक नव्हते. शिवरायांनी शेकडो ख्रिश्चन मारले असे जे पोर्तुगीज लिहितात ते ख्रिश्चन कोण होते? तर शिवराज चालून येत आहेत हे कळताच गोव्याच्या व्हाईसरॉयने 15 आणि 16 नोव्हेंबरला शिवाजीचे मोठे सैन्य आणि आरमार चालून येत आहे, तुम्ही तुमच्या सैन्यासह जय्यत तयारीत राहावे, सैन्याची जमवाजमव करावी, परकी लोकांना आमच्या राज्यात घेण्यास त्यांनी मनाई करावी, सर्व सिद्धता करावी, गाफील राहू नये असे हुकूम त्याच्या सैन्याला आणि किल्लेदारांना पाठवले होते. बारदेश भागामध्ये शिवरायांनी मारलेले ख्रिश्चन म्हणजे हेच सशस्त्र विरोध करणारे, शिवरायांच्या सैन्यावर चालून आलेले आणि पराभूत झालेले पोर्तुगीज सैनिक होते. बायका मुले कैद न करण्याचा नियम सुद्धा शिवरायांनी मोडला, पण तो का मोडला हे त्यानंतर शिवरायांनी काय केले त्यातून स्पष्ट होते. आतापर्यंत आपण जो घटनाक्रम पाहिला त्यातून आपल्याला शिवरायांनी सावंत देसायांच्यावर हल्ला का केला, बारदेशात सैन्य का घुसवले याची, देसायांची आगळीक, पोर्तुगीजांनी त्या देसायांना संरक्षण देणे आणि फोंडा किल्ल्याच्या वेढ्यावेळचे पोर्तुगीजांचे विरोधात जाणे ही कारणे दिसतात. पण याच वेळचे आणखी एक पत्र पोर्तुगीजांचे हिंदूवरील अत्याचार आणि हिंदूंचा धार्मिक छळ हे शिवरायांच्या मोहिमेमागील महत्वाचे कारण आपल्या समोर आणते. हे पत्र शिवरायांच्या बारदेश स्वारीनंतर केवळ 8 दिवसांनी म्हणजे 30 नोव्हेंबर 1667 रोजी गोव्यातूनच सुरतमधील इंग्रजांना पाठवण्यात आले होते. हे पत्र आपल्याला सांगते, द व्हाईसरॉय बीइंग जेजुइट रिडन
had prohibited on pain of banishment the exercise of any religion but the Roman Catholic. Shivaji, deeply resenting this rigor, invaded the precincts of Bardesh, not far distance from Goa, and there cut off the heads of 4 padris that refused to turn morettos of his own persuasion, they having counselled the destruction of all that were not opinionated as themselves, which so terrified the viceroy that he was forced to revoke his fierce and severe edict. He म्हणजे शिवराय burnt and destroyed all the country and carried away 150 lakh of pagodas. याचे मराठी भाषांतर असे आहे. जेसुइटांच्या आहारी गेलेल्या गोव्याच्या व्हाईसरॉयने रोमन कॅथलिक धर्माशिवाय इतर धर्माचे पालन करण्यास बंदी घालून असे केल्यास हद्दपारीची शिक्षा फरमावली होती. या कठोर अत्याचारामुळे अत्यंत संतप्त होऊन शिवरायांनी गोव्याजवळच असलेल्या बारदेश भागात सैन्य घुसवले आणि तिथे 4 पाद्र्यांची मुंडकी छाटली, ज्यांनी शिवरायांचा मराठा म्हणजेच हिंदू धर्म स्वीकारण्यास नकार दिला. आणि याच पाद्र्यांनी जे त्यांच्या धर्माचे नाहीत त्यांचा नाश करण्याचा सल्ला दिला होता. अर्थातच हा सल्ला व्हाईसरॉयला दिलेला होता. शिवरायांच्या त्या कृत्याने गोव्याचा व्हाईसरॉय इतका प्रचंड दहशतीखाली आला की त्याने त्याचा तो क्रूर आणि कडक हुकूम परत घेतला. शिवरायांनी बारदेश जाळून उद्ध्वस्त केला आणि 150 लाख पगोडे बरोबर नेले. हे पत्र आपल्याला सांगते की इतरांना जबरदस्तीने बाटवून ख्रिश्चन करणारे गोव्यातील पाद्री हिंदू धर्म स्वीकारायला मात्र तयार झाले नाहीत. तेव्हा ख्रिश्चन न होणाऱ्या हिंदूंना जसे पोर्तुगीज जाळून मारत असत, तोच धडा महाराजांनी या पाद्र्यांचा शिरच्छेद करून उलट्या बाजूने पोर्तुगीजांना शिकवला होता. आणि याचा उद्देश गोव्यामधील हिंदूंवरील भयानक अत्याचारांना पायबंद घालण्याचाच होता. आता महाराजांनी कैद करून नेलेल्या जवळपास 1600 ख्रिश्चन माणसांचे, बायका मुलांचे वगैरे काय झाले ते पाहूया. याबाबत इंग्रजांचे एक पत्र आपल्याला सांगते, कुडाळचा सावंत आणि कोलवाळचा देसाई यांच्या विरुद्ध शिवरायांनी स्वारी केली तेव्हा ते पळून बारदेश प्रांतात पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले होते. गोव्याच्या व्हाईसरॉयकडे शिवरायांनी अनेक वेळा तक्रार करून सुद्धा त्याने जेव्हा तिकडे लक्ष दिले नाही तेव्हा शिवरायांनी सावंतांवर हल्ला केला होता. गोव्याच्या व्हाईसरॉयला आणि त्याच्या आरमाराला न जुमानता बारदेशात जाळपोळ, लुटालूट केली आणि 1300 कैदी पकडून नेले. हे भांडण लवकर मिटले नाही तर समुद्रावर आणि जमिनीवर दोनही ठिकाणी शिवरायांच्या पुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागणार नाही. हे झाले एक पत्र. तर शिवरायांनी 1665 साली केलेल्या सुरतच्या पहिल्या लुटीनंतर काही काळानंतर खुद्द गोव्याचा व्हाईसरॉय त्याच्या मालकाला म्हणजे पोर्तुगालच्या राजाला लिहितो, जमिनीप्रमाणेच समुद्रावरही त्याचा म्हणजे शिवरायांचा दरारा आहे. आम्हाला त्याच्या आरमाराची भीती वाटते, कारण समुद्र किनाऱ्यावर त्याचे किल्ले आहेत आणि बऱ्याच लहान लढाऊ नौका त्याच्याकडे आहेत. महाराजांच्या प्रचंड पराक्रमी असलेल्या घोडदळ आणि पायदळ सैनिकांच्या बरोबरच लढाऊ आरमारी ताकदीची सुद्धा कल्पना असलेल्या व्हाईसरॉय व्हिन्सेंटने बारदेशाला महाराजांनी दिलेल्या जबरदस्त अशा तडाख्याने हादरून त्याचा हिंदूंच्या हद्दपारीचा हुकूम तत्काळ मागे घेतला. हे आपण इंग्रजांच्या पत्रात पाहिलेलेच आहे. यानंतर लगेचच 23 नोव्हेंबर 1667च्या पत्रात व्हाईसरॉय शिवरायांना लिहितो, मी आपणाकडे माझा दूत पाठवला आणि पहिले पत्र धाडले, पण त्याला आपल्याकडून उत्तर आले नाही. आणि आपले जे पहिले पत्र आले ते आपले सैन्य माझ्या स्वामीच्या राज्यात म्हणजे गोव्यात घुसल्यावर आले. म्हणजे पोर्तुगीजांच्या मुलखात महाराज घुसले ते व्हाईसरॉयच्या पहिल्या पत्राकडे पूर्ण दुर्लक्ष करूनच. बारदेशाला महाराजांचा जोरदार तडाखा बसल्यावर व्हाईसरॉय वटणीवर आला आणि त्याने 24 नोव्हेंबरला रामजी शेणवी याला त्याचा दूत म्हणून शिवरायांच्याकडे तहाच्या वाटाघाटीसाठी पाठवले. व्हाईसरॉयचे म्हणणे ऐकून घेऊन शिवरायांनी त्यांचे वकील सखोपंत यांना व्हाईसरॉयकडे पाठवले. नंतर झालेल्या वाटाघाटीतून तहाचा मसुदा तयार झाला. यातील पहिले कलम होते, दिनांक 19 नोव्हेंबर 1667 रोजी शिवाजी राजांच्या सैन्याने बारदेशमध्ये शिरून जे पुरुष, स्त्रिया आणि मुले युद्ध कैदी म्हणून नेले आणि गुरे बैल पळविले
त्यांना शिवाजी राजांनी आमच्याकडून कोणतीच युद्धखंडणी न घेता परत करावे. दुसरे कलम होते, गोव्यात आश्रय घेतलेल्या लखम सावंत आणि केशव नाईक यांनी शिवरायांच्या विरुद्ध काही कृत्य करू नये, नाहीतर त्यांना गोव्यातून ताबडतोब हाकलून देण्यात येईल. 5 डिसेंबरला यानंतर मैत्री कायम राहावी वगैरे कलमे ठरून वाटाघाटी पूर्ण झाल्या. या तहाचे लिखाण पोर्तुगीज भाषेमध्ये त्याचबरोबर मराठी भाषेच्या मोडी लिपीत सुद्धा करण्यात आले होते. 17 डिसेंबरला पोर्तुगीजांनी लखम सावंत आणि इतर देसायांना ताकीद दिली आणि त्यानंतर 19 डिसेंबरला पोर्तुगीज सैन्याला आणि आरमाराला महाराजांची कुरापत न काढण्याचा हुकूम करण्यात आला आणि मगच शिवरायांनी पोर्तुगीजांची पकडून नेलेली माणसे सोडून दिली. शिवरायांनी पकडून नेलेली पोर्तुगीज प्रदेशातील माणसे आणि बायका मुले बहुतांश ख्रिश्चनच होती. यातच मराठ्यांच्या विरुद्ध लढलेल्या आणि पराभूत झालेल्या पोर्तुगीज सैनिकांचा सुद्धा समावेश असणारच. म्हणजे मराठ्यांनी मोठ्या संख्येने ख्रिश्चनच कैद केले होते आणि त्यामुळेच व्हॉइसरॉय त्यांच्या सुटकेसाठी इतका आग्रही होता. हे कैदी जर हिंदू असते तर व्हॉइसरॉयने तशी मागणी केलीच नसती, कारण तो तर गोव्यातून हिंदूंची हकालपट्टी करायलाच निघाला होता. पण ते कैदी ख्रिश्चन असल्यानेच त्याचा जीव तळमळू लागला होता. त्या कैद्यांच्या सुटकेसाठी तो उतावीळ झाला होता. महाराजांनी इथे बरोबर त्या व्हॉइसरॉयचे नाक दाबले होते, म्हणूनच त्याचे तोंड तहासाठी उघडले होते. शिवरायांनी त्या सर्व कैद्यांना नीट वागवले होते आणि पकडलेल्या स्त्रियांना कसलीही इजा अथवा त्रास अपमान होऊ दिला नव्हता. ही बाब व्हॉइसरॉयने सुद्धा पोर्तुगालच्या राजाला नंतर कळविली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिश्चन पाद्री मारून आणि पोर्तुगीज पुरुषांच्या बरोबरच बायका मुले सुद्धा कैद करून त्यांनी स्वतःच केलेले नियम का मोडले, याचे अगदी स्पष्ट उत्तर आपल्याला मिळते ते असे. बारदेशावरील या स्वारीत महाराजांनी एकाच वेळी सावंत देसायांना नमविणे, वेंगुर्ल्याच्या डचांना दिलासा देणे, पोर्तुगीज करीत असलेल्या हिंदूंच्या धर्मछळाला पायबंद घालणे आणि पोर्तुगीजांना आपली ताकद दाखवून झुकायला भाग पाडणे, असे 4 हेतू यशस्वीरित्या साध्य केले होते. याला म्हणायचे एका दगडात 2 नव्हे तर 4 पक्षी मारणे. आणि शिवराय अशा बाबतीत किती कुशल होते हे शिवरायांची ती बारदेश मोहीमच आपल्याला सांगते. मित्रांनो, शिवरायांनी पोर्तुगीजांना तडाखा देताना त्यांचे स्वतःचेच 2 नियम का मोडले, याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही सर्व माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.